लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती विढाला 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। थोड़ा कर ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम चलम सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र हे समागत तिष्ठन्त मानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा आइए महाराज विराजिए 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 महाराज
संताचे माथा चरणावरी साष्टांग ही करिदंड लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती विढाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज कोणत्या निमित्तानं या कीर्तन सोहळ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे याची सर्वांना कल्पना आहे. खरं तर ज्या कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, ज्या कुटुंबावरील एक मायेचं छत्र हरवलेलं आहे, असे असणारे सौ शालन नारायण पांढरे या माईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण एक त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता उपस्थित आहोत. आणि त्या निमित्तानं एक आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एक आपल्या आईला ईश्वराच्या चरणाजवळ जागा मिळावी, परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मिळावी म्हणून त्यांच्या मुलांनी एक हा नाम यज्ञ ठेवलेला आहे. त्या मुलांची नावं कुमार नारायण पांढरे, काय नाव, शरद नारायण पांढरे, 2 मुलं आहेत. खरं तर मातृत्वाच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी या कीर्तन सोहळ्याचं नियोजन केलंय. मी तर म्हणेन या मुलांनी योग्य तो निर्णय घेतला का कुणास ठाव, पण महाराज हे तर वातावरण खूप छान आहे हो, वातावरण अनुकूल आहे महाराज. खरं तर ज्या जागेवर वातावरण चांगलं असतं, जी जागा चांगली असते, तिथं कीर्तनसुद्धा करावंसं वाटतं आणि ही जागा योग्य आहे. मी तर म्हणेन या माईच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही एक भूमी आहे महाराज. खरं तर आई गेली, या जगामध्ये जर श्रेष्ठ दैवत कोणता असेल तर पहिला आहे मातृदेवो भव, पितृदेव अतिथी आणि नंतर आचार्य देवो भव. ज्याला आई कळली, ज्याला बाप कळला, त्याला पंढरी करायची गरज नाही, त्याला काशी करायची गरज नाही. अनेक पद्धतीत धर्मशास्त्रानं आपल्याला त्याचं ज्ञान दिलेलं आहे. पण उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ म्हटलं जाते, उपकाराची जाणीव न ठेवणं याला कृतज्ञ म्हटलं जातं. सगळीच या महाराष्ट्रातील मुलं आपल्या मायबापाच्या उपकाराची जाणीव ठेवतील याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पण जी मुलं आपल्या मायबापाच्या उपकाराची जाणीव ठेवून शेवटच्या तिथीला कीर्तन ठेवता, अन्नदान करतात, ज्ञानदान करतात, समजून चाला कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा विढाल. फक्त शिट्टी मारू देऊ नका. छान. खरं तर इथं अगदी वातावरण अनुकूल आहे. खास करून आमचे मृदंगाचार्य महाराज, खूप गोड हात आहे महाराज त्यांचा सुद्धा, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. आणि खास करून गायक मला चांगला भेटत नाही, पण आज गायक माझ्यासारखा पटीतला भेटला बाबा. पहिल्यांदाच मी बघितला मुलगा, आता आपल्या भागातील आहे, कलाकार आहे. पण मी आता सगळीकडे फिरत असतो, पण खूप गोड आवाज आहे गाड्या. याच्याकरता टाळ्या पहिल्या जोरात वाजवा आहे महाराजाकरता. कारण मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. गाणं याला म्हटलं जातं मृदंगाचार्य, की समोरच्यानं गायल्यानंतर आपलं हृदय भरून आलं पाहिजे, त्याला गाणं म्हटलं जातं. आणि ईश्वरानं खूप गोड आवाज दिला आहे तुम्हाला, खूप समाधान वाटलं. खास करून आमच्या काकांची सिस्टीमसुद्धा आहे. आता काकांची मुलं काय मला ओळखत नाहीत, पण काकाची माझी सारखी भेट असते. काकाचं कार्य वेगळं, आमचं वेगळं,
पण तरी सुद्धा सिस्टीम सुद्धा गोड आहे. अजून जोरात टाळ्या वाजवा. खरं तर या पांढरे परिवाराला माहितीही नाही, कारण मी आज खरं तर एक चॅनलवाले बोलवलेत. आता ओम साई ना, ओम साई चॅनल आहे हा यांचा. खरं तर असंच मला अचानक फोन आला म्हणून म्हटलं या, कारण हे कीर्तन पूर्ण महाराष्ट्राला ते दाखवणार आहेत, म्हणून त्यांच्याकरताही टाळ्या वाजवा. आता सगळ्याकरता वाजवल्या, माझ्याकरता बी वाजवा की. मी आलो नसतो तर कुणाच ऐकलं असतं तुम्ही. असो, अगदी खेळी मेळीत न्यूनतेपुरते आपलं ऐका. खेळी मेळीत अगदी म्हणजे तुम्हाला कळेल, पटेल, समजेल, उमजेल अशा पद्धतीत कीर्तन करण्याचा आपण प्रयत्न करू. कारण कीर्तन चांग, कीर्तन चांग आणि होय अंग हरी रूप. ऐका महिला मंडळ, आमच्या या आई ताई माझ्या समोर बसलेत ना, खरं तर हे कीर्तन तुमच्यासाठी आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. मला जेवढं योग्य वाटेल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त दादा शिटी न मारता मी ज्यावेळी गाण्याचा प्रयत्न करेन थोडा नॉर्मल ऐकू द्या. सिस्टीम तुमची गोड आहे. आपण कीर्तन आनंदात करू. विठाल ऐका, आपण जो आज अभंग घेतलेला आहे, विश्ववंदनीय संत शिरोमणी साधकाचे मायबाप, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रयत्नाची माळ आणि चैतन्याची चितकाळा असणारे संत तुकाराम महाराज, ज्याच्या घरात नाही घाण, पोटात नाही आण, गावात नाही मान, नेहमी चित्तात समाधान, ते तुकाराम महाराज. ज्याच्या घरात मोडकी खाट फुटका, माट गळक ताट जनी घाटली, वैकुंठाची वाट, ते तुकाराम महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तालुक्याचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु. इथून पुढे आपलं कीर्तन सुरू. असे असणारे पंचम वेद निर्माते, वारकरी संप्रदायामध्ये कलस्थानी असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबरा एक संतांना मातृत्वाची उपमा देऊन मातृत्व मोठं करतात. विठाल आज अभंग घेतलेला आहे तो तुकाराम महाराजांचा आहे. अगदी कळतंय, सोपा आहे. कळतंय ना तुम्हाला? त्या तुकाराम महाराजांनी मातृत्व संताच्या लाईनीत बसवून 450 वर्ष झाली मोठं केलंय. भाषा कळते? या जगात जेवढं मातृत्व मोठं आहे तेवढा देव सुद्धा मोठा नाही. मायबाप, देवालाही किंमत नाही तेवढी किंमत माझ्या आईला आहे. ऐका, माझ्या बापाला आहे. कारण धर्मशास्त्रानं पहिलं दैवत सांगितलंय मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देवो भव आणि नंतर आचार्य देवो भव. ऐका, धर्मशास्त्राने आपल्याला साधू संतांनी याची जाणीव करून दिली. या जगामध्ये आई हे श्रेष्ठ दैवत आहे गड्या. या जगात तुमच्या वरती निष्काम प्रेम करणार, निरपेक्ष प्रेम करणार मातृत्व या जगातून जर निघून गेलं तर समजून चाला आपण पूर्ख झालो. निरपेक्ष प्रेम करणारी फक्त या विश्वात आई आहे. या जगात सगळी माणसं प्रेम करणारी दिसतील, पण तिथं स्वार्थ आहे गाड्या. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा माझा. अरे बायको तुमच्यावरती प्रेम करेल, एखादा काका करेल, मामा करेल, अमुक करेल, तमुक करेल, सासू करेल, सासरा करेल, सगळं जग करेल, पण ते प्रेम स्वार्थापोटी आहे. निरपेक्ष प्रेम करणारी या जगात फक्त आई आहे गड्या. आणि या जगातून आपली आई गेली की समजून चला आपण भिकारी झालो. ऐका, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आई या जगातून निघून गेली की आपण पोरक झालो. आई या जगातून निघून गेली की मंदिरातील रखुमाई गेली समजा. बाप निघून गेला की मंदिरातील विठ्ठल निघून गेला समजा. गेली दुरी दिगंतरा हो, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी.
श्रद्धांजली देता थर थर माझी काया राहू दे रे देवाई माझी मोक्षपदी देवराया। आई निघून गेली मंदिरातील रखुमाई गेली आणि ज्याची आई जाते ना ती मुलं मात्र दादा एक वर्षभर हाक मारत असतात। ऐका कुठे गेली माझी आई ओ मला करमत नाही ए नाग आई मला झोप येत नाही 9 महिन्यात गर्भात ठेविले बोट धरून मला चालविले रडू येते पारा गातो मी अंगाई ए नाग आई मला झोप येत नाही ए नाग आई मला झोप येत नाही। विठाल आई गेली भावीन प्रीती। आई आपल्याला 9 महिने 9 दिवस उदरात वाढवते सांभाळ करते आणि हे जग दाखवते म्हणून पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची जाते करीला भावेन प्रीती। मातृत्व एवढं प्रेम करत म्हणून मातृत्व मोठं केलं मायबाप। जरी संता एवढं मोठं नसलं तरी मातृत्व मोठं केलं मायला। संता एवढी आई मोठी नाही तरी मातृत्व आईला मोठं केलं माझ्या तुकोबराईने। सोपं सांगतोय महिला म्हणून पण शेवटी मात्र सांगितलं आई जरी बाळावरती प्रेम करत असले तरी संता एवढं या विश्वात कोणी करू शकत नाही म्हणून संताच्या माथ्यावर आमचं ओझ आहे। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाते करीला भावेन प्रीती। विठाल जगद्गुरु तुकोबरायांनी मातृत्व महिला मंडळ मोठं केलं। माझ्या ज्ञानोबरायांनी मोठं केलं। माय बापच तीर्थ आहेत, माय बापच काशी आहे, माय बापच पंढरपूर आहे। ज्ञानोबरायांनी सांगितलं आपल्याला सकाळ तीर्थाची दुरे जी का माता पितरे तया शेवी शिकीर शरीर लोन कीजे। किंवा दुसरं एक प्रमाण आहे माय बाप केवळ काशी ओ माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची तेने न जावे तीर्थाची कुंडली के काय केले कुंडली के काय केले तेने न जावे तीर्थासी रे तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले पुंडलिकानं काय केलं महिना मंडळ काय केलं काय पुंडलिकानं जो पुंडलिक पहिल्यांदा फक्त
आई बापाच्या गळ्याला दुरी, बाईल खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी महाराज। आई बापाच्या गळ्याला दोर बांधून बायको खांद्यावर ती घेऊन जाणाऱ्या पुंडलिकानं रोहिदास चांभार भक्तीचे महान संत रोहिदास चांभारांचा ऐकलं महाराज, बोध घेतला आणि सरळ जाऊन मायबापाची सेवा करू लागला। म्हणून पुंडलिकानं सेवा केल्यानंतर भगवान परमात्म्यानं गोकुळ सोडलं। गोकुळी ऐका, गोकुळ सोडलं ऐका, गोकुळ सोडल्यानंतर निमित्त होतं फक्त कशाचं? बायको शोधण्याचं। काय होतं? बायको शोधण्याचं। गोकुळामध्ये राधे एवढं प्रेम आणि मिरे एवढं प्रेम कोणी देवावरती केलं नाही। म्हणून म्हटलं जात, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो। एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी। ऐका, राधा पळत पळत जाते, अधिकार होता राधेचा, गोकुळात जाते ऐका, पळत पळत जाते आणि देवाच्या मांडीवरती जाऊन बसते ऐका, की रुक्मिणीला दिसते। म्हणून रुक्मिणी रुसते आणि थेट दिंडीरवानात जाऊन बसते। कुठं? सोलापूर जिल्ह्यात। म्हणून देवानं निमित्त केलं बायकोला शोधण्याचं। गेले देवा ऐका, पुंडलिकाच्या मागं उभं राहिलं महिला मंडळ आणि पुंडलिकाला विचारला, अरे माझी बायको पाहिली का? अशी अशी दिसते। पुंडलिक म्हटला माझ्याच बायकोचा अजून तपास नाही। पुंडलिक काय करत होता? आईबापाची सेवा करत होता। अरे मी दिसावा, मी भेटावा म्हणून रात्रंदिवस भजन करणारी माणसं आहेत, लोखंडाचं पीठ करून खाणारी माणसं आहेत। पाठीमागं वळून पहा। पुंडलिक म्हटला मला वेळ नाही। अरे तोपर्यंत मला उभं राहायला लागेल, तुला मला भेटायचे, तुम्हाला भेटायचे तर मी सांगतो तिथं उभं राहा। फक्त वीट घेतली आणि मागं टाकली, पाठीमागं न पाहता। ऐसा कैसार तो धीट मागे भिरकाविली वीट, आज ही विटेवर उभा आहे महिला मंडळ। युगी 28 विटेवरी उभा, वा मागे रुक्माई दिशे देवे शोभा। ऐका, एवढी वर्ष झाले देव उभा आहे का या जगात? माय बापा एवढं श्रेष्ठ दैवत या विश्वात दुसरं कोणता असू शकत नाही गड्या ऐका। म्हणून मातृत्वाचे पवाडे आजपर्यंत महाराज अनेक जणांनी महाराज मातृत्व मोठे केले। मृदंगाचार्य ऐका, या विश्वात अनेकांनी मातृत्व मोठे केलं। आज कीर्तनकार करतात ऐका, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, तळपत्या उन्हात अनरख रखत्या रानात, पत्या उन्हात अनरख रखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात। कधी मेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, मेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास। ओल मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, ओल मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार। गाता का नाही तुम्ही? आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही गाता का नाही म्हणजे मातृत्व मोठं केलं कीर्तनकारीने केलं संतांनी केलं ऐका महाराज मातृत्व एवढं मोठं केलं पण संता एवढं मोठं नाही भाषा कळते ना महिला मंडळ संता एवढी आई मोठी आई वेगळी बाई वेगळी आणि माऊली वेगळी भाषा कळते ना माझी आई तिला म्हणतात जी स्वतःच्या मुलावरती प्रेम करते भाषा कळते ना बाई तिला म्हणतात जी स्वतःचं मूल सोडून जाते आणि माऊली तिला म्हणतात जी विश्वावरती प्रेम करते तिला माऊली म्हणतात माझे ज्ञानोबर आहे या जगावरती प्रेम करतात गाड्या म्हणून दुरिताचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाह जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया माऊली माझे ज्ञानोबर आहे असून महिला मंडळ ऐका ना हो ज्ञानोबर आहे पुरुष आहेत का स्त्री आहेत हो ऐ टाळकरी ऐकताय ना ज्ञानोबर आहे पुरुष आहेत का स्त्री आहे पुरुष आहेत ऐका पण पुरुष असून सुद्धा पुल्लिंग आहेत का स्त्री भूमी आहे ऐका दादा म्हणून संत एवढं या जगात तरी कोणी मोठा असू शकत ऐका संत किती मोठे अनुरेनोया पोकडा अनुरेनोया पोकडा अनुरेनोया पोकडा अनुरेनोया पोकडा या आकाशा बडा तुका चाहेरा अनुरेनोया पोकडा अनुरेनोया पोकडा तुका चाहे बडा तुका चाहे बडा अनुरेनोया पोकडा अनुरेनोया तुका आकाशा एवढा आकाश एवढी उंची कोणाची आहे संताची किती मोठे आहेत संत या जगात नाव आहे उभारीला दोजती ही लोकावारी उभारीला दोजती ही लोकावारी उभारीला दोजती ही लोकावारी उभारीला दोजती ही लोकावारी ऐशी चराचरी कीर्ती ऐशी चराचरी कीर्ती शाची ते ज्ञानेश्वर सोपान ते ज्ञानेश्वर सोपान ऐशी चराचरी कीर्ती जाची ते ज्ञानेश्वर सोपान या विश्वात नाव आहे कोणाचं संताचं आहे का कोणाचं नाव आहे संताचं या जगात नाव आहे एवढे मोठे संत आहेत तरी बी तुकोबरायना वाटलं मात्र तू मोठं करावं भाषा कळते ना आईचं प्रेम कोणाव स्वतःच्या मुलावर बर स्वतःच्या का दुसऱ्याच्या महिला मंडळ स्वतःच्याच मला ऐकायला दुसऱ्याच्या स्वतःच्याच ना तुमचा पोरगा जर मुलगा उन्हात खेळायला लागला तर तुम्ही काय म्हणता ए गोट्या इकडे सावलीत ये सावलीत अगं ते आई पप्या खेळतोय पप्या मरू दे तिकडं तू ये का माझा माझी बाबू दुसऱ्याचं माझी काय एखादे आलंय शेंबड पोरग शेजारणीच आणि तुम्ही उचलून घेतलंय मटा मटा मोका घेतला तुमच्या मुलाचा तेवढा कसा घेता माझा बाबू शेंबडा असला तरी माझा वाघ आला वाघ
ऐका भाषा कळत. तुमचं प्रेम कोणावर आहे? स्वतःच्या मुलावर आहे. दुसऱ्याचे आहे का? ऐका पण ऐका, जरी स्वतःच्या मुलावरती असलं, बोलू नका म्हणा, हळू बोला म्हणा. विढाल जरी स्वतःच्या मुलावरती असलं ना, ऐका, तरी आईच आहे, आईच आहे ती. फक्त स्वतःच्या मुलावर करू द्या, इतराच्या नाही करू द्या, तरी आई एवढं प्रेम कोणी करू शकत नाही. ऐका, आई एवढं उपकार या विश्वात कोण करू शकत नाही. म्हणून म्हटलं जातं, एक कवी म्हणतो महाराज, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊने, देऊने थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, थोर तुझे. 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतकृत जन्म देऊनी, देऊनी थोर मला संस्कार. आई एवढं उपकार कोणी करू शकत? ऐका ना, का माझ्या तुकोबरायना वाटलं की संताच्या लाईनीत बसवावं, मातृत्व मातृत्व मोठं करावं. ऐका महिला मंडळी, एवढा दृष्टांत तुम्हाला कळला की माझं कीर्तन तुम्हाला पूर्ण कळलं. ऐका, या महाराष्ट्राच्या मातीत महाराज अनेक सत्ता होत्या. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, अनेक सत्ता या महाराष्ट्रावरती राज करत होत्या. ऐका, पण त्या सत्ता सगळ्या नष्ट केल्या महाराज. एकमेव एका राजानं, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड जातींना एकत्रित करून हे स्वराज्य निर्माण केलं. ही गोर गरीब जनता गुण्या गोविंदानं नांदावी म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा एकमेव राजा या जगात फक्त छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, या राजानं असं कार्य केलं महाराज. या जगात आज त्यांचं नाव आहे. या जगात काय माणसं निघून जातात पण नाव शिल्लक राहतं. जगात आज त्यांना देव उपमा आहे. ऐका, राजांचं नाव जरी काढलं तरी आज तरुणांचं महाराज रक्त सळसळ करतं महाराज. ही ताकद माझ्या राजाच्या नावात आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, हे माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. अरे जगावं असं महाराज माझ्या राजासारखं. अरे गेल्यानंतर सुद्धा आज नाव शिल्लक आहे. याला म्हटलं जातं जगणं गड्या. म्हणून या जगामध्ये क्षत्रियाचा परिचय शस्त्राने होतो दादा, श्रीमंताचा परिचय दानाने होतो, संताचा परिचय त्यागाने होतो आणि माणसाचा परिचय परमार्थाने होतो. ऐका, तुम्ही परमार्थ करायला लागला की जग ओळखल, तुमचं जगात नाव शिल्लक राहील. या जगाची जर तुम्ही जगाच्या हिताची काळजी केली, जग
हे गोरगरीब जनता गुन्ह्या गोविंदानं नांदावी याकरता जर शस्त्र हातामध्ये घेतलं तरी सुद्धा माझ्या राजासारखं नाव तुमचं या जगात शिल्लक राहील, लक्षात ठेवा. याला म्हटलं जातं जगणं उत्तमची हो रे कीर्ती मागे उत्तमची हो रे मागे उत्तमची हो रे कीर्ती मागे उत्तमची हो रे तुका मने मरणे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे ऐका ना महिला मंडळ, असं जगावं की माग नाव निघावं. काय अशी जगते ती गेल्यावर सुद्धा माणसं म्हणते ती काय ह्यानं गाजीवली कधी सावडाय गेल्यावर, आणि काय अशी जगते ती माणसं माणूस म्हणून येतात आणि सावडाय गेल्यावर म्हणते ती ह्यानं काय गाजीवली. एक वर्ग असा आहे, एक वर्ग आहे माणूस म्हणून येतो ऐका, पण माणूस म्हणून मरतो, त्याचं नाव गावात घेतलं जातं. आणि एक वर्ग आहे माणूस म्हणूनच येतो माई बाप, पण जगाच्या नजरेत देव होतो. तो वर्ग माझ्या संताचा आहे, तो वर्ग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. अरे माणूस म्हणूनच आले रे बाबा, पण जगाच्या नजरेत देव झाले. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती. जगात आपलं नाव निघावं, जगात आपलं नाव घ्यावं, असं जगा गाड्या. काय लागतं व जगायला? काय नाही लागत महाराज, काय नाही. माणसं भ्रमात जगतात, भ्रमात. माणसं विसरली महाराज. आपल्या माग काळ लागलाय, प्रत्येकाच्या माग आहे. मरण हे त्रिकालबाधी सत्य आहे महिला मंडळ, मरावं लागणार आहे गाड्या. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना मेला, ओ आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू कोई सदारा, देखत देखत ना तू बंधू कोई सदारा. गेली ना माणसं गाड्या. काय लागतं भाऊ काय? काय लागत नाही, मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे. काय आहे जीवनात काय मला सांगा ना. माणसं भ्रमात आहे ती, भ्रमात. पाहुणे मंडळी ऐका जाता जाता माझं भ्रमात आहे ती. माझं घर, ही माझी गाडी, ही माझी जमीन. काय नाही तुझं गाड्या. एक दिवस त्यानं हाक मारली की जावं लागणार का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. ओ जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. त्यांना हाक मारली की काय महिला मंडळ जावं लागणार आहे. या माझ्या आईचं वय नाही गड्या, आईचं वय आहे का, पण जावं लागलं का. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. जावं लागलं ना. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी.
भोळी रखोमाई गेली झाली उदास पंढरी गाड्या. या आईचं घर म्हणजे पंढरपूर होतं गाड्या, पण ती गेली ही पंढरी उदास झाली, मुलं बाळ दुःखी झाली. का गेली? या जगातून जावं लागतं. या जगात महाराज यमाला जेवू घालणारी एक आई होती. कुणाला? यमराजाला. तिचं नाव आहे अंजनी माता. काय? अंजनी माता. मारुतीरायाची आई. यमराज घरी आले. यमाचं वाहन काय पाहुणं? यमाचं वाहन, यमराजाचं वाहन काय? रेडा. रेडा दिसतो कसा? यम काळा. तुम्हाला कसं माहिती? जाऊन आला त्याच्याबरोबर. तो आला एक वेळ मारुतीरायाच्या घरी आणि मारुतीरायाला विचारलं तुमची आई कुठं आहे? मारुतीरायाने सांगितलं आई घरात आहे. मारा तेवढी हाक मारा. मग हनुमंतानं हाक मारली मारुतीनं आपलं आईला. ए आई, बाहेर पाहुणे आले, त्यांचं नाव यम आहे. तुमच्या जर लेखनाची हाक मारल्यावर तुम्ही काय कराल? दार लावाल. दार काय कराल? कोरोना नव्हता तरी नवरा तुमचा का कोरोना होता का तुमच्या नवऱ्याला, तरी तुम्ही दार लावलं आणि त्याला शाळेत ठेवला होता का नव्हतं? मला सांग. हा बर मला सांगा. यमराज आलं आणि हनुमंतरायाची आई बाहेर आली अंजनी माता आणि यमाच्या गालावरून हात फिरवला. किती रे बाबा तू फिरतोस? रोज ह्या गावात जा, त्या गावात जाऊन माणसं उचल. किती तुला त्रास? कोणाला सांगितलं? यमाला. किती फिरतो? अहो आई माझं कामच आहे, पण तू आज का आलाय? मी उद्या 12:05 तुम्हाला घेऊन जाणार आहे. सांगाय आला होता. आम्हाला नाही सांगाय येणार. तुम्हाला बी नाही मला बी सांगाय नाही येणार. ऐक मग ये बाबा ये, उद्या मला न्यायला येणार. लवकर ये जरा, मी तुला जेवण करून ठेवते. जेवण करायलाच ये. या मला जेवण केलंय कुणी? अंजनी मत जेवण केलं, पोटभर खाल्लं. अगदी दुसऱ्या दिवशी आले यमराज आणि 12:05 जेवण करून उंबऱ्यातनं बाहेर पाय टाकला आणि मारुतीनं विचारलं, अहो माझ्या आईला नेणार होता की तुम्ही? अहो तुमच्या आईला न्यायचं होतं, पण तुमचं 7 चिरंजीवापैकी तुम्ही श्रेष्ठ चिरंजीव. ऐका, आणि तुमच्या आईमध्ये एवढी ताकद आहे, एवढी तुमची आई मोठी आहे की आमच्याजवळ प्राण काढायचा पाश असतो. काय असतो? पाश. तो पाश हातात घेतला आणि आज म्हटलं आज हनुमंताच्या आईला घेऊन यायचे. त्यावेळी त्या पाशाचं पाणी झालं. काय झालं? पाणी झालं. म्हणजे आईचं नाव घेतलं तरी प्राण काढायचा पाश होता, त्याचं काय होत होतं? पाणी होत होतं. म्हणून 36 वर्ष आयुष्य वाढत दिलं देवादिकांनी. कुणाला? अंजनी मातेला. ती आई या जगात आहे का आता? का तुटला आयु शाचा दोरा, तुटला आयु शाचा दोरा, तुटला आयु शाचा दोरा, तुटला तुटला आयुष्याचा दोरा. ये रवाऊ गा बसारा, ये रवाऊ गा बसारा, ये रवाऊ गा बसारा. वेळ आली ना महिला मंडळ जावं लागतं. मग म्हणायचं, पुन्हा म्हणायचं. काय म्हणायचं पुन्हा? नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कुणी. कधी म्हणायचं? गेल्या. म्हणून म्हणा जाग व्हा, उठा जागे व्हा, स्मरण करा पंढरीनाथ. मला सांगा ना महिला मंडळ, ऐका मला. श्रीमंताचं घर काका वेगळं असतं. कोणाचं? गरीबाचं घर वेगळं असतं.
श्रीमंताचं घर वेगळं असतं, गरिबाचं घर वेगळं असतं. श्रीमंताची गाडी वेगळी असते, गरिबाची गाडी. श्रीमंताची कपडी वेगळी, गरिबाची कपडी. भाषा कळते ना? श्रीमंताची स्मशानभूमी वेगळी, गरिबाची का एकच आहे ना? एकच आहे ना? ऐका ऐका. मौत तेरा तो नेक इरादा है, हे मौत तेरा तो नेक इरादा है, गरीब हो या श्रीमंत हो, सबका बिस्तर तो एक है, सबका बिस्तर तो एक है. याला म्हटलं जातं जीवन गाड्या. सगळ्याच हातरून एकच आहे. त्या जागेला नाव आहे स्मशानभूमी आणि तिथं प्रत्येकाला जावं लागणार आहे. आजा गेलाय, पंजा गेलाय, सगळी गेली गाड्या. आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. म्हणून जाग्रत जाग्रत उठा आणि त्याचं भजन करा. विठ्ठल माणसाला वाटतं मी कशाला मरतोय. प्रत्येक माणूस मरणार आहे ना इथला 7 दिवसात. मी काय 8व्या दिवशी जाणार आहे का? जाणार आहे ना 7 दिवसात. एक आजी हसत होती, चांगली हसायला लागली. म्हटलं ह्या गावातली सगळी जाणार 7 दिवसात. आणि ती आजी जास्तच हसायला लागली. म्हटलं काय आजी हसताय? नाही अहो मी हितली नाही म्हणली, मी शिंगणापुरात आली. तू शिंगणापुरात नाही ये ना तर तिथनं काशीवरून ये, तुला जाणं मरावं लागणार का? ऐका, पण मरणा अगोदर जगणं कळू द्या. संतांना जगणं कळलं या जगात नाव आहे गड्या. संता एवढं प्रेम या विश्वात कुणी करू शकत नाही. मातृत्व एवढं प्रेम या जगात कुणी करू शकत नाही. संताची आणि मातृत्वाची बराबरी करता येत नाही, तरी मातृत्व संताच्या लाईनीत बसवलं. आता ऐका, इथून पुढे माझं कीर्तन व्यवस्थित ऐकायचं. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ अनेक मावळे होते, पण सगळे एकनिष्ठ होते महाराज. त्या निष्ठेच्या बळावरती स्वराज्य निर्माण झालं. ऐका, पण छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरता अनेक मुघलांनी प्रयत्न केले. अनेक लोक आली, छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा मारला तो अफजल खान मारला, आणि नंतर सिद्दी जोहर नावाचा ऐका मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरता येतोय. 40,000 फौज घेऊन आला होता. किती? ऐका, आणि छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाजवळ फक्त 1200 मावळे होते. किती होते? ऐकताय ना? किती मावळे होते? फक्त 1200 होते. आणि आलाय हा सिद्दी जोहर, त्यांच्या बरोबर अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता, सिद्दी मुसद होता. अनेक लोक घेऊन आला होता राजांना हरवण्याकरता, राजांना मारण्याकरता. पन्हाळगडाच्या पायथ्याला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, अरे छत्रपती शिवाजी महाराजाजवळ महाराज युक्ती बी होती. महाराज ऐका, कशी कोणते खिंड लढवावी, कसा कोणता गड ताब्यात घ्यावा हे शिकावं माझ्या फक्त राजाकडून. महाराज विचार पडलाय, आता 1200 मावळे आहेत, हे तर 40,000ची फौज आहे. आपली फौज शिल्लक राहणार नाही. काय करावं? हिथून आपल्याला निष्ठून विशाळगडापर्यंत पोहोचलं पाहिजे. काय करावं? काय करावं? महिला मंडळ ऐका, पण माझ्यासारखा कुणीतरी दिसणारा एखादा मावळा पाहिजे. त्या मावळ्याला मी सिद्धीच्या शामिन्यात पाठवण, सिद्धी बरोबर लढायला पाठवण. माझ्यासारखा आहे महाराजांच्या लक्षात आलं होतं, पण त्याला सांगायचं कसं? त्याचं नाव होतं शिवा काशीद. सांगायचं कसं? 2च वर्ष लग्नाला झाली. जर त्याचं उद्या बरं वाईट झालं, त्याच्या आईला काय सांगायचं? त्याच्या बायकोला काय सांगायचं? ऐका, तरी सुद्धा त्याच्या कानावरती बातमी गेली की राजासारखा हुबेहूब दिसणारा माणूस मावळा पाहिजे. मग सिद्धी ऐका शिवा काशीत पळत पळत गेला आणि राजाच्या समोर मुजरा केला. राज, ओ राज, एक मागणं मागायचं आहे. मागू का राज? माग ना, माग. काय इच्छा आहे तुझी? तू मागशील ते देतो. राज, तुमच्या कमरेची तलवार मला तेवढी द्या ना. हो राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला द्या. तुमच्या अंगावरती कपडे जे घातलेत ना ते मला द्या. मला तुमच्या जागेवरती लढायला जायचे, सिद्धी जोहरच्या बरोबर युद्ध करायचे. अरे बाबा,
तिथं तुला बक्षीस नाही मिळणार, तुझ्या शरीराचे तुकडे बारीक बारीक तुकडे केले जातील. सिद्धी जोहर ऐका, शिवा काशीद म्हटला, महाराज माझ्या अंगाचे तुकडे झाले तरी चालतील, जाताना मी शिवा काशीद म्हणून जाईल, पण मेल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज म्हणून. ते कपडे महाराज, ती तलवार माझ्या शिवा काशीदला घालायला दिली. बाजीप्रभूने 400 मावळे घेतले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर निघून गेले. ऐका, काय 400 तिथं थांबले. सिद्धी जोहरला भेटायला, तिच्या शामिन्यात त्याच्याशी युद्ध करायला शिवा काशीद एका पालखीत बसवला. आणि शिवा काशीद ऐका, सिद्धी जोहरच्या शामिन्यात गेल्यानंतर ये हाय शिवाजी, ये हाय शिवाजी. एक जणानं सांगितलं ये शिवाजी नाहीये, हे शिवाजी नाही. लक्षात आल्यानंतर फजल खान, सिद्धी मोसर, सिद्धी जोहर या तिघांच्या शमिन्यातून तलवारी बाहेर पडल्या आणि माझ्या शिवा काशीचे बारीक बारीक तुकडे केले. ऐका, ते तुकडे पोत्यात भरले. ऐका, ज्या गडावरती राजे होते त्या गडावरती पाठवलं आणि माझ्या राजाच्या डोळ्यात पाणी आलं. रे बाबा, किती प्रेम करावं या मावळ्याने माझ्यावरती, किती प्रेम करावं. माझ्या राजे डस्ट असा रडू लागेल. आता याच्या आईला काय सांगायचं, याच्या बायकोला काय सांगायचं. फक्त 2च वर्ष झालीत लग्नाला, याच्या बायकोला काय सांग. त्या गावच्या पाटलाला पत्र पाठवलं, मी शिवा काशीच्या आईला भेटायला येतोय. माझा राजा, या महाराष्ट्राचा राजा भेटायला येणार आहे म्हणून शिवा काशीच्या आईनं आनंदाचा दिवस ठरवला. ज्या दिवशी यायचे त्या दिवशी जसं बाळकृष्णानंदा घरी आनंदाल्या नरनारी, कृष्ण गोकुळात गेल्यावर गुढीत तोरण एकती करता गातीना, दारात रांगोळी काढली. राजा येणार आहे, राजा बरोबर माझा शिवा येणार आहे. आई डोसा रडू लागली, तिचं डोळं पाण्यानं भरून आलं. माझा शिवा अगोदर यायला पाहिजे होता सांगाय, राजा येणार आहे. या गावच्या पाटलानं सांगितलं, माझ्या पोरानं येऊन सांगाय पाहिजे होतं. म्हणून आईला आनंद झाला, राजा येणार आहे. बायकोला सांगितलं राजा येणार आहे, माझा शिवा त्याच्या बरोबर येणार आहे. माझ्या लग्नातला शालू नेस, राजा आल्यानंतर तू ओवळ राजाला. मग राजाने काय मावळे बरोबर घेतले आणि ऐका, शिवा काशीच्या गावात पाऊल टाकल्यानंतर एक धनगराची आळी लागती. त्या धनगराच्या आळीत पोचल्यानंतर जय जयकार चालू आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धनगराच्या आळीत गेले. पुन्हा ऐका, मराठ्याच्या आळीत गेल्यानंतर महाराजांचा जय जयकार चालू आहे. अरे राजा येणार, राजा येणार. आनंदाचं महाराज वातावरण आहे. राजा म्हणजे देव होते जरा गाड्या या जगासाठी. माझा देव येणार आहे, आमचा देव येणार आहे म्हणून आनंदाचं वातावरण होतं सगळीकडे, गल्ली गल्लीत. ऐका, न्हाव्याच्या आळीत गेल्यानंतर शिवा काशीच्या दारात राजे पोचले. ऐका, ज्या सासून शिवा काशीच्या बायकोला म्हणजे आपल्या सुनला साडी नेसाय दिली होती, ती ताट हातात घेऊन उभी होती. राजे दारात उभे आहेत आणि ओवाळण्याकरता शिवा काशीची बायको पुढे गेली. त्यावेळी शिवा काशीच्या आईनं सांगितलं, सुनबाई तू नको ओवाळू, माघारी फिर. ज्या सासून साडी दिली ती मला आज माझ्या राजाला ओवाळू देत नाही, मला माघारी पाठवते म्हणून वाईट वाटलं. दुसऱ्या मुलीनं ओवाळलं. राजा घरात गेले, ग्लासभर पाणी दिला, गुळाचा खडा दिला आणि खाली बसले. राजे खाली बसले. राजाने विचारलं शिवा काशीच्या आईला, म्हटलं का तिला ओवाळू दिलं नाही, द्यायचं नाव ओवाळून का दिलं नाही. त्यावेळी शिवा काशीच्या आईनं सांगितलं, राज हो राज, तुम्ही महाराष्ट्राचं राजा असाल हो, पण मी एका लेकराची आई आहे हो, मी एका लेकराची आई आहे. तुम्ही धनगराच्या आळीत आला, तुमचा जय जयकार चालू आहे. आणि मराठ्याच्या आळीत आला, तुमचा जय जयकार चालू आहे. मला वाटलं माझा शिवा, माझं लेकरू तुमच्या मागं असेल, भाला धरून तुमच्या मागं माझं लेकरू उभा असेल. माझ्या दारात तुम्ही आल्यानंतर माझ्या लक्षात आलं माझा शिवा आता राहिला नाही, माझा शिवा आता राहिला नाही. म्हणून माझ्या लक्षात आलं माझा शिवा गेलाय, आम्हाला सोडून गेलाय. राज तुम्ही महाराष्ट्राचं राजा असाल, पण आईचं चित्त लेकराजवळ असतं. हे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराव
लेकुराचे हित मोकळा लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकराचं ऐका आईचं चित्त लेकराजवळ असतं महाराज एवढं प्रेम करते कोण आई पाहुणे मंडळी ऐका जरा बायकोच्या शब्दावरती आपण आईला नाव ठेवतो आपण आईला विसरतो भाषा कळते का माझी दुसऱ्याच्या दारातून आलेली तुमची बायको मला सुद्धा आहे माझ्या बी घरात रोज तमाशा चालू आहे कुणाच्या घरी सरळा तमाशा भाषा कळते का माझी ती काही बोलली गाड्या ऐ पण तुला जन्म दिलाय ती आई एवढं प्रेम करते गाड्या या जगात दुसरं कोण करू शकत नाही बायको तुमच्यावर प्रेम करते गाड्या तू महिन्याला पगार तिला देतोय म्हणून माझं बोलणं स्पष्ट आहे मी पाकिट देतोय म्हणून माझ्या बायको माझ्यावर प्रेम करते खरं सांगायला काय हरकत असं कळते तुम्ही पगार देताय म्हणून तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते तुम्ही पगार द्या काय देऊ नका निरपेक्ष प्रेम करणारी माझ्या बाळाचं कल्याण व्हावं रात्रंदिवस तळमळ करणारी डोळ्यातून पाणी आणणारी या जगात फक्त आई आहे गड्या आई आहे हजार अपराध सहन करण्याची क्षमता फक्त या जगात आईत आहे गड्या बायकोच्या सांगण्यावरून जर आपण वाईट तिला बोलत असू तर तुमच्या आईला ऐका तिला बोलण्यापेक्षा जे आपली आईला बोलती तिच्या आई बापाला बोलायचं तिला लय झटका येतो काय येतो झटका येतो माझ्या आई बाप असे नाहीत तुझ्या आई बाप का आरती करायसारखे आहेत भाषा कळते माझी या जगात मातृत्व एवढं प्रेम या विश्वात तुमच्यावरती कुणी करणार नाही ऐका मी का बोलतोय अरे माझे तुकोबराई वेडे नाही तू मातृत्व मोठं करायला मातृत्व मोठं कराय वेड नाही लागलं साधू संतांना ऐकाव आई या जगात जेवढे उपकार करते तेवढे या विश्वात देव सुद्धा करू शकत नाही पहिला उपकार आईने केला ज्या वेळी आपल्याला हे जग माहिती नव्हतं जग आपल्याला पाहत नव्हतं त्यावेळी 9 महिने 9 दिवस गर्भात ठेवलं ऐका 9 महिने 9 दिवसांनी आपल्याला जन्माला घातलं हे जग दाखवलं अरे उभं राहण्याची कुवत नाही पण तरी सुद्धा आपल्याला या जगात उभं केलं ही सृष्टी आपण आनंदानं पाहतोय आनंद लुटतोय ही पहिला उपकार आहे आईचा कोणाचा महिला मंडळ ऐकताय ना कीर्तन एवढं बोलतोय ते नीट ऐका पहिला उपकार आईचा आहे अरे दुसरा उपकार आईने आपल्याला श्वास दिला श्वास महिला मंडळ बाळ ज्यावेळी तुमच्या उदरात असतं त्यावेळी तुम्ही किती वेळा श्वास देता 24 तासात किती वेळा देता 21,700 वेळा तुम्ही श्वास देता बाळाला किती वेळा
अर्धा श्वास बाळाला देता आणि अर्धा श्वास तुम्हाला ठेवता. पहिला उपकार दुसरा उपकार केला, श्वास दिला. ऐका पाहुणे मंडळी, एक तुम्हाला कुठल्या कीर्तनात ऐकाय नाही मिळणार. हो बोलू नका, विठ्ठल विठ्ठल बोलू नका. श्वास दिला. तिसरा उपकार, आईनं आपल्याला दूध दिलं. दूध, महिला मंडळ, बाळ ज्यावेळी उदरात असतं त्यावेळी आईचं दूध आतून प्रवाहित होतं आणि बाळाला मिळतं. कळतंय ना? ऐका, आईचं दूध आतून प्रवाहित होतं, बाळाला मिळतं. त्या दुधाला कॅल्शियम म्हटलं जातं पाहुणे मंडळी. काय? त्या दुधापासून हाडं तयार होत आहेत. काय होतं तयार? हाडं तयार होतात. ऐका, आई ज्यावेळी त्या बाळाला जन्माला आल्यानंतर बाळाला पाजते. ऐका, बाळाला पाजल्यानंतर ते हाडं मजबूत होतात. काय होतात? हाडं मजबूत होतात. हाडं. ऐका माझं, ज्यावेळी माणूस मेल्यानंतर जाळला जातो, कुठं जाळलं जातं माणसाला? मशानभूमीतच ना. मशानभूमीत जाळलं जातं. मोठमोठी लाकडं, न जाळणारी लाकडं सुद्धा जळून जातात काका. केस माणसाचं, डोकं माणसाचं, शरीर माणसाचं, डोळे, नाक, तोंड, सगळ्या गोष्टी, इंद्रिय, सगळी इंद्रिय जळून जातात. तुम्ही सावडायला जाता, हा शिल्लक काय असतं? हाडं शिल्लक असतात. ऐकताय ना? ते हाड तुम्ही उचलता, एका डबड्यात टाकता, दर्शन घेऊन पुढे निघून जाता. त्या अग्निदेवाला विचारलं, गाड्या तुम्ही माणसाचं मोठमोठी लाकडं जाळली, माणसाचं शरीर जाळलं आणि हाडं का शिल्लक ठेवली? त्या अग्निदेवांना गोड उत्तर दिलं, मी या जगात सगळ्या गोष्टी जाळू शकतो, आईच्या दुधाला जाळू शकत नाही. कशाला जाळू शकत नाही? आईच्या दुधाला जाळू शकत. या जगातून आई निघून गेली तरी नियतीजवळ शक्ती ठेवते. अरे माझ्या बाळाला जर कोणी मारलं, माझ्या बाळाला थंडी वाजली तर हात कानाला लावा आणि गुडघे पोटाला लावा. महाराज, थंडी कमी वाजते, मार कमी लागतो. आई जाताना सुद्धा शक्ती ठेवून जाते नियतीजवळ. हे आईचा उपकार आहे. आईनं रक्त दिलं. आताही पहा तुम्ही, तुमचा रक्तगट वेगळा आहे, आईचा रक्तगट वेगळा आहे, तरी सुद्धा रक्त आईचं तुम्हाला सूट झालं. आजारी पडलेल्या माणसाला जर डॉक्टरनं त्याच पद्धतीचं रक्त दिलं तर तो ऐका पेशंट वाचतो ना तर मरतो. भाषा कळते? पण आईचं रक्त तुम्हाला सूट झालं. आईच्या नाळेपासून बाळाच्या नाभिकमलावरती ईश्वरानं असं एक चक्र बसवलंय महिला मंडळ. ते एखादा इथं डॉक्टर असेल पाहुणे रावळ्यात, त्या डॉक्टरला सुद्धा माहिती नाही. ईश्वरानं असं एक चक्र बसवलंय. आईच्या नाळेपासून बाळाच्या नाभिकमलावरती ज्यावेळी ते रक्त पोचलं जातं त्यावेळी रक्त फिल्टर होतं आणि रक्त गट बदलतो. हे रक्त गट बदलवण्याची ताकद आईत आहे. आईचा रक्त गट बाळाला सुटवतो. पाण्यात दगड टाकला की बुडतो का? तरतो. बुडतो. लाकड टाकल्या तरत. पाण्याला विचारलं, तुम्ही दगडाला बुडवताय राव, लाकडाला तारताय? पाण्यानं सांगितलं, दगडाचं नामचं लय वाकड आहे. कुणी सांगितलं? आम्ही वड्याच्या माध्यमातून प्रवाह करतो त्यावेळी बरीचशी दगड आडवी येतात. आम्ही त्याला वळसा मारून जातो. चांगल्या कार्यात दगड आडवा येतो, वळसा मारून जायला शिका. ज्यावेळी पुराच्या माध्यमातून आमच्या ताकद निर्माण होते त्यावेळी त्याच दगडावर दगड आपटतो आणि वाळू तयार करतो. कोण म्हणतंय? पाणी. लाकडाचं माझं नातं जवळच आहे. झाड जेवढं उंच जातं, हे झाड उंच गेलंय ना ते तेवढंच कोरड्या जमिनीत शोध घेत घेत मला मिळतं. मी जर त्याला नाही भेटलो तर एखादं झाड हे तर शेतात कुठंतरी दिसेल, ते जळून गेलेलं असेल. जेवढं उंच गेलंय तेवढंच खाली पाण्याशी जाऊन भेटलेलं आहे. लाकडाचं आणि पाण्याचं नातं अतूट आहे. लाकड टाकलं की तरतय, दगड टाकला की बुडतोय. आईचं आणि बाळाचं नातं एवढं अतूट आहे. ऐका, आईचा रक्तगट बाळाला सूट होतो. आईच्या उदरात ही ईश्वरानं असं चक्र बसवलंय की आईच्या उदरात रक्तगट बदलला जातो. हे आईचा उपकार आहे गड्या. म्हणून लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त. ऐका, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अंतकरणात मातृत्वाच्या कळवळ आहे, तसा कळवळा या जगात संताच्या अंतकरणात आहे. काय? बुडते जना ना देखावे डोळा, बुडते
येतो कळवाला मनोनिया, येतो कळवाला मनोनिया, उडते जनामध्ये कळवळा, उडते जनामध्ये कळवळा, मनोनिया येतो संतांच्या अंतकरणात काय कळवळ आहे गाड्या, कशाचा? आपला उद्धार व्हावा. काय? अरे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, लागोनिया पाया करटाळी बोला. या जगात गाड्या फक्त त्याचं नाम श्रेष्ठ आहे, म्हणून उचलताना म्हटलं जातं राम नाम सत्य है. ऐ का बंगला श्रेष्ठ आहे, का गाडी श्रेष्ठ आहे, का 100 एकर जमीन श्रेष्ठ आहे तुमची? काय नाही श्रेष्ठ, फक्त ते श्रेष्ठ आहे. ऐका, म्हणून त्याची सेवा करा. अरे मारुतीनं अशी सेवा केली होती, मारुतीरायानं हनुमंतरायानं. ऐका ना, हनुमंतरायासारखी भक्ती या विश्वात कोणी केली नाही, म्हणून हनुमंतरायाला शरण गेले तुकोबर आहे. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूत, काय भक्तीच्या त्या वाटा. अरे शत्रूच्या राज्यात जाऊन पहिला सप्ताह या महाराष्ट्राच्या मातीत जर कुणी केला असेल तर हनुमंतरायाने केलाय महाराज. आपण महाराष्ट्रात गावगावी सप्ताह करतोय, पण शत्रूच्या राज्यात जाऊन सीतेच्या शोधाकरता गेल्यानंतर महाराज रामप्रभू अंगठी हातात देतात, जणू खात्री पटावी म्हणून. रामप्रभू ऐका, हनुमंतराय उड्डाण घेतात आणि लंकेत डायरेक्ट जाऊन पडत नाहीत. लंकेच्या पलीकडे एक होती लंका, तिला पडलंका म्हणतात, म्हणजे पडलेलं घर, आणि तिथं जाऊन पडतात. ऐका, तिथं झाडाची बाग होती, अशी फळांची बाग. त्या झाडावरती जाऊन फळं खात असताना रावणानं 2 सेवक तिथं ठेवलं होतं त्या बागेला राखान. म्हणले काय मारुतीराय ह्या झाडावर पड, वानरत ते इकडं पळ तिकडं पळ, हे फळं खा ते फळं खा. ते आपलं मजा मारत होतं. कोण? हनुमंतराय. त्यानं ठरवलं, पण ज्याचं खावं त्याचं गावं, म्हणजे ज्याचं आपण खातोय त्याची सेवा आपण केली पाहिजे. म्हणजे ही निवांत झोपलं तर हे काय राखण करत, म्हणून ह्यांना राग आला. कोणाला? मारुतीराय. गप खावं का नाही, याने आपला गादा हातात घेतला, जी झोपलं होतं त्या झोपलेल्या जाग्यावर ठोकं टाकलं. कोणाला? त्या रावणाच्या सेवकाला. ही म्हणलं कोण आलं वानर मारतं एवढं जोरात, एवढं जोरात, मारा मार हो म्हणून मारलं, एवढं मारलं एवढं मारलं, जोरात मारलं. बरं मारल्यावर हात जोडायला लागली ती दोन्ही. मारू नका हो, तुमच्या पाया पडतो, तुम्ही सांगाल ते ऐकतो, पण मारू नका. तुम्हाला काय खायचंय ते खावा हो, पण मारू नका. मी मारत नाही. ज्यावेळी ऐका, मी मारायचा बंद कधी होतो? ज्यावेळी माझ्या मालकाचं नाव घेतलं जातं. तुमच्या मालकाचं नाव काय? माझ्या मालकाचं नाव आहे राम. म्हण तू राम, त्यावेळी मी मारायचा बंद करीन. ऐ कळतंय ना? तुम्ही राम म्हणला तरच यमाचं जोड कमी पडतं, नाहीतर तुम्हाला सुट्टी. ऐका, राम त्यांनी भजन केलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय
शत्रूच्या राज्यात जाऊन भजन केलंय, पहिला सप्ताह केला कोणी, हनुमंतराया ही ताकद होती महाराज, अशी सेवा करावी म्हणून संत म्हणतात असं भजन त्याचं करा की तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. काय नाही या जगात. ऐका दादा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, हे जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल मातिया मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे धनाच्या तुलालसा, ओ जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे विरा तुला गोडी अभंगाची. सावळी मूर्ती आता पांडुरंगाची. दादा, संतांना कळवळ आहे, आईला बाळाचा आहे, संतांना जगाचा आहे म्हणून संतांना माऊली उपमा आहे. लेकरावरती प्रेम करते, मुलावरती तिला आई म्हणतात. जी स्वतःच्या मुलावर प्रेम करत नाही तिला बाई म्हणतात. अरे जी जगावरती प्रेम करते तिला माऊली म्हणतात. माझे ज्ञानोबराय या जगावरती प्रेम करतात गड्या. पुन्हा हा जन्म नाही, जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाक, मन हा मोगरा अर्पुनी शिवारा. मन हा मोगरा अर्पुनी शिवारा. हा मोगरा अर्पुनी शिवारा. पुनरात्री संसारा येणे नाही, पुनरात्री संसारा येणे नाही. मोगरा अर्पुनी शिवारा. मोगरा अर्पुनी ईश्वरा. ईश्वरा ईश्वरा. पुन्हा जन्म आहे का? जन्म नाही पुन्हा गाड्या. म्हणजे पाण्यात दगड टाकला की बुडबुडा येतो, पुन्हा तो बुडबुडा दिसायचा बंद होतो. तसं माणसाचा जीवन आहे. गारुड्याचा खेळ क्षणभर दिसतो, तसं माणसं या जगात क्षणभर दिसतात. जळी बुडबुडी देखता देखता क्षण न लागता दिसेना ती, तैसा हा संसार पाहता पाहता. आता तुम्ही मला दिसताय, उद्या मी दिसेन, किंवा मी दिसतोय उद्या मी दिसणार नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हर किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. मरावं लागणार आहे गड्या. मरण हे त्रिकालवादी सत्य आहे. म्हणून संत म्हणतात जन्मताना दुःख आहे गड्या. अरे म्हातारपण आले की दुःख आहे बाबा. अरे मरताना सुद्धा दुःख आहे गड्या. म्हणून संताच्या अंतकरणात कळवळ आहे. आईच्या अंतकरणात आहे तसा संताचे आहे. तुम्ही या जगात जर तुमचा उद्धार व्हावा असा वाटत असेल
तर मी सांगतो ते करा. काय करायचं? विठोबार तुम्हाले. चांगले संस्कार त्यांना मिळाले पाहिजेत. म्हणून तुम्ही एखादा असं कार्यक्रम घ्या जेणेकरून त्यांना ओढ लागल. सगळ्या गोष्टी होत राहतात. मला एकच सांगायचं आहे, ज्या परिवारानं आज शालन नारायण पांढरे ऐका